त्रास बोलत की नाही आता. सॉरी तुला वाकड तिकडं बोललो मग. आजी नमस्कार. नमस्कार. तुम्हाला एक प्रश्न विचारायचा, विचारू का? रामकृष्ण हरी. मी आता परवा दिवशी तरी तुला दवाखान्यातून आणलं हा बरोबर. हा आता रीतीचा आवाज बसला. हा हा हे वातावरणामुळे बसला का आता दवाखान्यात जायची गरज? काय वाटते तुम्हाला? ते मी त्यात बोलत नाही ना. तुला माहिती ना, आज त्यात बोलत नाही. मला काय म्हणली आई, काय म्हणली आई, काय म्हणले माहिती का? आई मला म्हणली की आता आबाळ येईल, आताच दवाखान्यातून आणलं, सर्दीचं पण औषध आणलं, होऊन नाही ना तर रोहिणीने एखाद दिवस थंड पाणी पिलं असं. हा ते वातावरण तसं आहे ना. लक्षात आलं का? आला पण ती समजतच नाही. चला दवाखान्यात, चला दवाखान्यात. अरे काय तुमचं तुम्ही पाहून जा बाबा लेकरात. मी नाही सांगितलं आपण ये बा हा हा नीतू ओला पप्पा झोपला. पप्पी झोपली. बोले पप्पी झोपली. दादा झोपा बेटा, झोपा झोपा. आवाज पाहून उठली ती. जा अंगावर व्हायली ती, लगेच उठती ती. आज खोका लागली. हा काय औषध आणले ना आज पाहतो मी तिला. राहिलं ठीक आहे ना तर रात्री घेऊन जातो, आहे की नाही? रात्री मी आता मी त्या बाय काय म्हणा लागली आज. कवा घेऊन आता झोपेल ना, हा तिला आंघोळ बी नाक घालू. नाही आंघोळ घेऊन गेली ना ती. हा बरं चला मित्रांनो, आता परत म्हणू नका तुम्ही की हटकून करायला ना असं करायला. 2-3 गुळ्या बकली काय वातावरण वातावरण भरलो का शाल भरली का वातावरण हाव वातावरणामुळे लहान लेकरांना व्हायच लागला असं. बापा कठीण. पिऊ पहिलीच बारी आहे पाच. हो का? पहिलीच बारी पाहिलं पिऊचं बकल्याला. जाऊ दे, वातावरण होत राहतं. बरं चला मित्रांनो, एवढाच व्हिडिओ होता. जे काही शक्य होतं माझ्याकडून मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. चला तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. त्या चॅनलचं नाव आहे रोहिणी राम सावळे. पुन्हा एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. आता इथे एक गैरसमज झालेला आहे, तुम्हाला सांगतो मी काय व्हायले काय नाही. ऋतूला मी काल का परवा दिवशी दवाखान्यातून आणलं, परवा दिवशी, आणि ऋतूचा परत गळा बसला. आता रोहिणीचं म्हणणं असं आहे की परत दवाखान्यात चला. काय म्हणणं आहे तुझं? दवाखान्यात चालू इथून घेऊ. मग आज थोडं दुखा लागलं दवाखान्यात यायचं का? तिचा गळा बसला, सर्दी झाली तिला, एवढी झाली तर तुम्ही म्हणता तुम्ही लय दुखू देता मग दवाखान्यात नेता का? स्वतःला एवढं दुखलं तुम्ही जाणार नाही स्वतःला? अरे बाबा तिला सर्दी झाली ती तुला माहितीये का? मला नाही माहिती. तू रात्री काय करते माहितीये का तुला? चला दवाखान्यात चला. रात्री तू थंड पाणी पिते तुला माहितीये का? आता मग वातावरण कसं आरो मधलं पाणी, फिल्टर मधलं पाणी गार राहतं. पिऊ का नको मग तुम्हीच सांगा. परत तुझ्या आईला फोन लावून सांगती, परत तुझी आई मला बोलती. माझ्या आईच काय मला मदत? फोन नाही आला मला सकाळी. कधी कधी तर वा उठसूट दाखवणा, उठसूट दाखवणा. अरे थोडं थोडं चालू राहतं तशी. आता हे वातावरण बघा मित्रांनो, तुम्हाला दाखवतो. वातावरण बघा, सूर्य पूर्ण दिसायला बघा. हे बघा पूर्ण दिसा नाही वातावरण. थोडं आता हे आभाळ येले तर या थोड्या थोड्या गोष्टी होणारच ना. बायकोला घेऊन जात नाही दवाखान्यात. तुला काय झालं दवाखान्यात नाही घेऊन जायला? हा 10-12 हात पाय जोडणं लागतं. चला दवाखान्यात, चला दवाखान्यात, चला दवाखान्यात. नाही काय झालं पोरीला? नाही काय झालं पोरीला? अरे बाबा जेव्हा गरज असते चवत नाही ना. काहीच नाही झालं पोरीला. पोरी चांगलीच आहे. तू थोड्या थोड्या छोट्या छोट्या गोष्टी समजायला पाहिजे ना. आता 1 वर्षाची होईन रे तू का? ते पण मी सांगवात तुला. परत मी काय बोललो तर परत काय मिळायचं मला काय की राम दादा तू कशाला बोलतो रोहिणीला? थोड्या हळू आवाजात बोलत जाय. आणि तुम्ही व्हिडिओ कशा शूट करायले? मग व्हिडिओ कशा शूट? सगळ्याला कळायला पाहिजे तो मत काय तर. मला तुम्ही सांगा मित्रांनो, जर का एखाद्या लेकरात दुखलं काही झालं,
लेकरं समजा जास्त दुखणं आलं तर दवाखान्यात जायची गरज आहे का नाही आई कमेंट पण नक्की अरे सांगा. आहे ना, मी काय नाही नेलो का दवाखान्यात? अहो तुम्हाला 10 वेळेस म्हणणं लागतं तेव्हा तुम्ही नेता दवाखान्यात लेकराला. 10 वेळेस म्हणणं लागतं ना. तोच पोरगी आहे का ती? हा तोच पोरगी आहे? मग पोरगी नाही का ती? पोरगी असली काळजी असली तर ना मला काळजी असली असती तर असं सांगती तस का काय? तोच पोरगी आहे ती. जाओ अरे जावा बघा ते नुसतं बोलत राहत. येऊन जाऊन त्या मिशोहून काही ऑर्डर कर, हे कर, ते काय कर. काय ऑर्डर केलं मी ती कोणाला मागेल तुला? काय दाखी वरती ती परत दाखी. तू कशाला मागेल सांग मला आता, उत्तर दे मला. ते प्रसमानिष्ठ नाही मला म्हणलं तर मागव म्हणून मागवलं. अजून काहीतरी मागवलं तू. काहीच नाही मागवलं बस. आणि तुला ड्रेस मागवला संक्रांतीचा. अरे रोहिणी, एवढ्या मोठ्या साड्या तू साडी वेअर करते कधी? साड्या मागितली नाही. नुसतं ड्रेस ड्रेस करते तू. मला तुम्ही अजून सांगा आजपर्यंत विशोवरून फ्लिपकार्टवरून ॲमेझॉनवरून मी काही मागवले का? एक बाकीची वस्तू असं साडी आहे का दाखवून साडी सोडून बाकीच्या वस्तू दाखव तुला. साड्या लय मोठ्या आहे ना, तू वेअर नाही करत म्हणून मागवत नाही. तो मागवली का म्हणते तुम्हाला साडी घेऊन द्या मला रोज मग म्हणते. मग ती बी मागवली असती तू. जाऊ दे बरं जा बरं तुम्ही जा इथून. कुठं जायचं तुम्हाला? कोणती गोष्ट होत नाही आता. एक तर आपल्या व्हिडिओ मध्ये कोणी आणलं नाही आता. एक तुम्ही सरसकायची परेशान लेकरात दुखा लागली आणि तुमचं काय भलतं चालू मारे. कारण मला नाही काही नाही ते लेकरात दुखा लागली. मला बरं वाटायला लागलं का मग? मला नाही माहित का बसायचो. जा आण तिला, उठून आण जा. झोपू द्या ना. मी उठीत घेतच नाही उगावर कमळाला चिडचिड करलेली पोरगी ती झोपल्यावर जराशी आबाद आहे. त्याला सुधरायला नाही सर्दीनं ताप यानं खोकल्यानं. मित्रांनो, नवीन वर्ष लागल्यापासून काय लागलं काय माहित बाबा. तिचं दुखात लागलं, ताप येते, सर्दी होती, आवाज बसतो, काही खोकला चालू. दुखणं आलं तरी काही नाही. तिची नजर काढ बरं आत. काढली होती काल. तिला आता काही खाऊ घाल नको. त्याला दुसरं काय खाऊ घालते? दूध बिस्किट. बिस्किट नको खाऊ घालू. बिस्किट तुला माहिती आहे बिस्किट न काय होतं तर? काही नाही होत. लेकराला खाऊ वाटलं देत असतो. त्यानंच पोट भरतं राहते आबाद राहते खाल्ल्यावरती. बिस्किट खाऊ घालू नको. सत्व खात नाही, सारल्याक खात नाही. दूध पोळी खाऊ घालते, भात वरण खाऊ पोळी घाल. खाऊ घालते, भात खाऊ घाल. घालते. नाही तर खिचडी खाऊ घाल. सबशील तर तोंडात घेत नाही खिचडी. एक घास खाते आणि बाकीच घास तू कोणतीच बाकीची. गंमत बघायची तिची. त्यामुळे चॅप्टर होत चालली ती, माहिती का? मी कशाची चॅप्टर आहे? मग मी सगळं खाते. तुमच्यावर गेली ती. रात्री काय थंड पाणी पिती, मग काऊन तिच्या गाळाने पाणी पिती की नाही तू? थंड एक एक मान्य कर बर. पिती का नाही तू? मी आरोचं पाणी पिते. आरोचं पाणी थंड राहतात काय करू? पाणी नको पिऊ का आजपासून? बरं पाणी पित नाही. तू म्हणतात पाणी पित नाही. त्या पोरीचा विचार करा जर दूध पिती ती आजू. गोड न खाऊ घाल तिला. गोड कोण खाऊ घालायला? गोड कोण खाऊ घालायला? मग कुठं खाऊ घातलं गोड? मी खाऊ घालते जस काय गोड तिला? तुम्ही तर खाऊ घालतच नाही. बिस्किट गोड नसतं. जाओ जा. पुढे जाऊ. काय बोलण्याची भाषा तू समजलं तू काय बोलायली, कोणाला बोलायली तर? का तेच गाराने करायचे आपल्याला युट्यूबला? बोलतच नाही आता काहीच बोल. हा ना तुम्ही असं बोले मी मम्मी करताय माझ्या निवडा पोरी घेऊन. पोरीला आसकच घेऊन जाशील तू? जाईन मी घेऊन तिला. अरे तो आज एवढा हक्का तेवढा मा पण आहे. मग तुम्ही गौरी जमरतान पण गप्पा नको करू माहेरीच्या. घे बोलून त्या महिला जा. वय लाव फोन लवकर लाव आता. तू आज तुला ना माहेरीच पाठव. तुला जास्त बोलायला लागले आता. उठसूट माहेरी, उठसूट माहेरी. उठसूट कोण गेलो?
मला रोहिणी तुम्ही महिन्यातून सांगा, 4-5 चक्र नसतात तो काहून असत्या काहून असत्या कहून तुम्हाला ठेवता जास्त वेळ जास्त दिवस ठेवता काहून असत्या तुम्हीच सांगा ना काहून असत्या तुम्ही हजारदा सांगितली वडणी नीट घ्यायचं नीट घ्यायचं. मी कपडे धुते खाली. तुला तेच काम आहे, हो कपडे धुयचे आणि स्वयंपाक करायचं बस. माणूस थोड्या वेळ बाहेरून आलो की चालू आहे तन बन तेवढा तो जीव तेवढा मापन आहे. या असं गप्पा नको करू तू की चालले माहेरी ना आले माहेरी. तिकडं पुण्याला होतो ना तेव्हा शांत होती, तिथं माहेरच्या गप्पा नव्हती करत. आता जालन्याला आल्यापासून थोडं काही झालं की चालले मी माहेर. अरे बाबा थोडं समजून घ्यावा, आता 1 लेकराची आई झाली, थोडं बोललं की लगेच राडायचं. रोज मस्त छान व्हिडिओ काढायचे. आपण दोघंच आता व्हिडिओ काढायला. नुसतं विचारती व्हिडिओ घेतला का, व्हिडिओ घेतला का. चालू तिचं रडणं. आता कोणाला बोलावलं मी, तुला बोलावलं रोहिणी. मी बोलले आता बोलू बी नाही का. तू प्रत्येक गोष्ट मला रागवत तू क्या मी तुम्हाला रागवत मला रागवत बोलायचं नाही. मला असं वाटत असं मला काळजीच नाही त्या पोरीची. माझी जीव दुखतो बघ म्हणते उगत नाही म्हणत मी. शांत बैस ना तू. नाही बोलायचं. मला माहिती माझ्या लेकीचा त्रास होतो बघ. मला नाही होत का त्रास. मला नाही माहिती पण बोलत ती नाही आता. सॉरी तुला वाकड तिकडं बोललो बघ. अरे मी तुला समजायला लागलो, तू येड्यावानीच करती. तू थोडं बोललं की तू रडती. नाही ऐकायचं. बंद करायचे की व्हिडिओ. व्हिडिओ तर काही म्हणत नाही बंद करायचं काय मग करायचं. तू शांत बस म्हणालो ना तुला. परत मला कमेंट येईन तू बोलतो म्हणून ती रडती. तुम्ही कशाला व्हिडिओ केले रडत. मी तुला काय म्हणलं, तू थंड पाणी पिऊ नको. कशापासून स्टार्ट केली. तिच्यात राडाचं काय मला सांग बरं, कमेंट करून मला सांग बरं हिच्यात राडाचं काय. हा अरे तू रोहिणी मोठी झाली आता, ती डोळे पुस. आपलं दोघालाच व्हिडिओ काढणे तुला मी आता बी सांगतो बरं. आणि तू शांत बैस, ॲड ऑन करू नको. आजी पण आपल्या व्हिडिओमध्ये आली तर येणार आहे, जाऊ दे. तिला बोलणं म्हणजे आता काय बोललो, थोडंफार समजून सांगितलं, पण तरी पण हिचं डायरेक्ट रडणं चालू होतं. त्यामुळं मी हिचं व्हिडिओ घेणं आता बंद करणार आहे. नको बाबा परत कमेंट येईन राहणार. तू त्या शब्दावर आवर. चुकीचं मी काय बोललो असेल तर मला सांगा बरं कमेंट मध्ये. बरं चला थांबतो मी, जाऊ दे. तुझं पाहतो आता काय नाही. तिला खरंच इतकं वाईट वाटलं. जेवढा जीव तो आहे रोहिणी, तेवढा जीव मा पण आहे. आई मला काय म्हणली, तिला आता दवाखान्यात नेऊ नको, आता कालच आणलो. आता थांब म्हणे, आजचे दिवस वातावरणामुळे आवाज होऊ शकतो. तरी तू तेच भानका लावा लागली. चल